नमस्कार मित्रांनो, माझं नाव रुपेश जाधव आहे. क्रुसेडर अकॅडमीच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपल्या लोकांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे राज्यसेवेमधील इतिहास. तर राज्यसेवेमधील इतिहास मुख्यमध्ये कुठे येतो आणि राज्यसेवेच्या पूर्वमध्ये इतिहास कुठला आहे. त्याचबरोबर PSI STA असिस्टंटच्या पूर्वमध्ये कुठला इतिहासाचा भाग आहे आणि PSI STA असिस्टंटच्या मुख्यमधला कुठला भाग आहे, ज्याला आता सेक्शन ऑफिसर म्हणतात ते सुद्धा. ओके. आणि मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या पहिल्या लेक्चरमध्ये मी म्हटलं होतं का जर तुम्हाला राज्यसेवेची तयारी करायचीच आहे तर तुम्हाला सर्वात प्रथम सुरुवात करावी लागेल मुख्यपासून. कारण जर तुम्ही मुख्यची तयारी करत नाही आहे तर तुमच्या पूर्वच्या तयारीला काहीच अर्थ राहत नाही. हां, पूर्वची तयारी करून तुम्ही कुठली क्लरिकल लेवलची एखादी कुठली परीक्षा पास करू शकता, मात्र राज्यसेवा नाही होऊ शकणार. ओके. तर चला आपण बघूया की इतिहास राज्यसेवेमध्ये कसा आपल्याला तयार करायचा आणि कुठला तयार केल्यामुळं काय होतो. तर उदाहरणार्थ तुम्ही आता जरा मी तुमच्यासमोर काही घटक काढतो की हा आहे राज्यसेवेचा मुख्य आणि त्याचबरोबर हा आहे राज्यसेवेचा पूर्व. ओके. आता राज्यसेवेचा मुख्य तयार केल्यामुळं पूर्वचा काही भाग इथं तयार होतो. तर चला इथं जरा बघा, हा आहे पूर्ण मुख्यचा पार्ट आणि हा आहे पूर्ण पूर्वचा पार्ट. ओके. आणि हा तो पार्ट आहे ज्याद्वारे तुमच्या मुख्यचीही तयारी होते आणि पूर्वचीही तयारी होते. मित्रांनो, इथं एवढा मोठा भाग दिसतो याचा अर्थ असा नाही आहे की होत नाही, माझा थोडा काढण्यामध्ये चुकला आहे. मी असं म्हणू शकेल की मोठ्यातला मोठा भाग हा जो आहे हा अ, पूर्वचा पण आहे याच्यामध्ये. ओके. तर जसं आता पूर्व राज्यसेवेच्या मुख्यची तयारी केल्यानंतर कुठला भाग होत नाही पूर्वमधला, पहिले मी तुम्हाला तो नमूद करून दाखवतो. सगळ्यात पहिली होत नाही CSAT, कारण CSAT मुख्यमध्ये कुठंच येत नाही. नंबर 2 जो आहे तो आहे सायन्स. नंतर काही घटक भूगोलचा आणि काही घटक इतिहासाचा. ओके. एवढं तुमचं पूर्वमधलं होत नाही. काही घटक, मी पूर्ण नाही म्हणत आहे, हे पूर्ण होत नाही आहे. CSAT तर पूर्णच कुठं नाही होत आहे तुमचा, हा पूर्णतः तसाच राहून जातो, कारण मुख्यमध्ये CSATचा कुठंच रोल नाही आहे. हा सुद्धा पूर्णतः तसाच राहतो. याच्यातला काही घटक, भूगोलचा काही घटक राहतो, तर इतिहासाचा काही घटक राहतो. त्या हिशोबाने मी पहिले तुम्हाला इतिहास हा विषय समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की कुठला घटक होतो आणि कुठला घटक होत नाही. चला आपण बघूया, तर कुठला घटक इतिहासाचा होतो आणि कुठला घटक होत नाही. त्यासाठी पहिले आपल्याला समजून घेणं, इकडल्या साईडला तुम्ही मुख्यचा सिलेबस दिलेलाच आहे जो आयोगाने दिलेला आहे तो. इकडल्या साईडला मी देतोय तुम्हाला पूर्वचा सिलेबस, जो समजून घ्या तुम्ही की इतिहास पूर्व राज्यसेवामध्ये कसा आहे. हा सगळं आपण राज्यसेवेबाबतीत बघत आहोत. राज्यसेवेच्या पूर्वचा इतिहास, हा प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास. याला एन्शियंट पण म्हणतात, प्राचीनला, याला मिडिवल आणि याला मॉडर्न. तर प्राचीन हा सुरू होतो 2700 BC पासून, म्हणजे इसवी सन पूर्व 2700 पासून सुरू होतोय. तर तो बरोबर 1200 पर्यंत तुम्ही पकडा, 1200 AD. काही बुक्समध्ये जसं NCERTच्या बुक्समध्ये घेतलं तर तो 800 पर्यंतही पकडलेला आहे, चोला साम्राज्यापर्यंतचा. ठीक आहे. आणि इथून मग रजपूत, चोला यांचं दाखवलं आहे, दक्षिण भारतामध्ये कोण आहेत आणि उत्तर भारतामध्ये कोण आहेत. 1200मध्ये मोहम्मद घोरीचं साम्राज्य म्हणजे राज्य स्थापन झालं होतं लाहोरला. तर तराईचं युद्ध 1191-92 पृथ्वीराज चौहान व मोहम्मद घोरीच्या दरम्यान पर्यंत दिलेला आहे प्राचीन इतिहास. ओके. त्यानंतर मध्ययुगीन इतिहासाची गोष्ट करू आपण, तर 1200 AD पासून याला तुम्ही कन्सिडर करा 1800 AD पर्यंत. आणि आधुनिक इतिहास हा जवळपास 1800 AD पासून सुरू होतो ते 1947 पर्यंत.
हा तुम्हाला लक्षात आलेला असेल. आता याच्यातला प्राचीन इतिहास जो आहे मित्रांनो, हा घटक, हा प्राचीन इतिहासामधला फक्त जर आपण संस्कृती नावाची गोष्ट सोडली, कल्चर अँड हेरिटेज, तेवढं जर सोडलं तर बाकीचा हा घटक कुठेच होत नाही. ठीक आहे. याच्यातलं कल्चरचा जो पार्ट आहे हा तुम्हाला मुख्यमध्ये येतो. कल्चर अँड हेरिटेज. बाकीचे जे आहे व्यक्तिविशेष ते सगळं पूर्वला आहे. तर कल्चर अँड हेरिटेज हे तुम्हाला मुख्यला आहे. बाकीच्या घटनाक्रम ज्या आहेत त्या तुम्हाला पूर्वला आहे. हा तुम्हाला पूर्णतःच आधुनिक, हा पूर्णतःच तुम्हाला मुख्यलाही आहे आणि पूर्वलाही आहे. आणि हाच तुमच्या PSI, STI किंवा ASSO किंवा जे जे आहे परीक्षा कंबाईंड ग्रुप C नॉन गॅझेटेड त्याचा सिलेबस आहे. ओके. तर जेव्हा तुम्ही कुठल्या क्लासला जाता आणि तिथं तुम्ही राज्यसेवेचा क्लास लावला, तुम्ही पोरं सहसा चूक करतात की आम्हाला फक्त MPSC करायची आहे, पण MPSCतला समोरचा काही क्लिअर करत नाही. तेव्हा तुम्ही जर त्याला नमूद केलं की मला MPSCतला राज्यसेवा करायचा आहे, ओके, तेव्हा हे लक्षात घ्या की त्यांनी प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास हा घेणं आवश्यक आहे. हा दोन्ही मिळून जवळपास 4300 वर्षाचा इतिहास आहे. 4300 वर्षाचा इतिहास आहे प्राचीन आणि मध्ययुगीन. आणि सहसा क्लासेसमध्ये 1857 पासून 1947 पर्यंतचा असा 90 वर्षाचाच इतिहास शिकवला जातो आणि तो डिक्लेअर केला जातो का हा राज्यसेवा पूर्वचा सिलेबस आहे. तर हे सपशेल चुकीचं आहे. 90 वर्षाच्या इतिहासाला साधारण 15 दिवस ते 1 महिना सगळे कोचिंग क्लासेसवाले लावतात. सॉरी, 15 days to 1 month, 1 महिना 2 महिना काही असे कालावधी ते फक्त या 90 वर्षाच्या इतिहासाला लावतात आणि सबशेर हा 4300 वर्षाचा इतिहास गायब करतात. हा राज्यसेवेने 2013 मध्ये टाकलेला होता, 13 मध्ये वाढवलेला होता. अगोदर जो सिलेबस होता तो फक्त आधुनिक होता, पण 2013 पासून नंतर हा सिलेबस त्यांनी ॲड केलेला आहे. ओके. तर हा झाला पहिले राज्यसेवे पूर्वचा भाग जो तुम्हाला समजून घेणं आहे. आता आपण बघूया की मुख्यची तयारी जर करत असलो, आपण राज्यसेवेच्या इतिहासाच्या मुख्यची तयारी करतो, तर कुठे आपला राज्यसेवा पूर्व किती भाग होतो, कसा कसा होतो, आणि त्याचबरोबर PSI STI असिस्टंटचाही कुठल्या पूर्व आणि मुख्यचा भाग होतो. इथं बघा, लक्षात घ्या, मुख्य आणि पूर्व दोन्ही म्हटलेलं आहे मी. कसा भाग होतो आपण ते जरा बघूया. तर बघा मित्रांनो, इथं तुमच्यासमोर राज्यसेवा मुख्यचा सिलेबस दिलेला आहे. आता सिलेबस नमूद करताना इथं इतिहास आणि जॉग्रफी म्हटलेला आहे, पण यात ॲग्रिकल्चर पण लपलेलं आहे. ओके, तो आपण नंतर बघू कसा. तर हा सिलेबस सुरू होतोय 1818 पासून ते 1857 पर्यंत, म्हणजे 1947 पर्यंत दिलेला आहे. सॉरी. तर चला बघूया कसा कसा होतो तो. इथं कालावधी जो पहिला घटक दिला आहे, हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया 1818 to 1857, पर्टिक्युलरली अबाउट महाराष्ट्र. तर आता आणखी एक गोष्ट राहिली आहे हिस्ट्री बाबतीत, की हिस्ट्री बाबतीत जर मला सांगायचं झालं तर जसं मी तुम्हाला प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक सांगितलं, त्याचबरोबर एक गोष्ट पण महत्त्वाची आहे की सिलेबस देताना असं म्हणण्यात आलेलं आहे की हिस्ट्री ऑफ इंडिया पूर्वचा सिलेबस असा दिलेला आहे विथ रेफरन्स टू महाराष्ट्र. म्हणजे तुम्हाला भारताचा इतिहास तर तयार करायचाच आहे. जेव्हा भारताचा इतिहास हा शब्द येतो तेव्हा त्यात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक तिन्ही येतात. आणि जर फक्त आधुनिक इतिहास म्हटलं असतं तर आधुनिक इतिहास आला असता, भारताचा आधुनिक इतिहास. पण जेव्हा हिस्ट्री ऑफ इंडिया म्हटलं आहे तर प्राचीनही आहे, मध्ययुगीनही आहे आणि आधुनिकही आहे. तर इथे आपल्याला या प्राचीन म्हणजे एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न हा सुद्धा येतोय. तर इथं बघा, जसं 1818 ते 1857 हा घटक दिला आहे आणि पर्टिक्युलरली महाराष्ट्राचा. म्हणजे इथे तुम्हाला लक्षात घेणं आहे की तुम्हाला भारताचाही इतिहास करायचा आहे आणि विशेषतः महाराष्ट्राचा म्हटलेला आहे. ओके. तर एज्युकेशन, मॉडर्न एज्युकेशन,
प्रेस, रेल्वे, पोस्ट, टेलिग्राफ, इंडस्ट्रीज, लँड रिफॉर्म्स, सोशियो रिलिजियस रिफॉर्म्स, इट्स इम्पॅक्ट ऑन सोसायटी. तर मित्रांनो, जरा एक लक्षात घ्या, तुम्हाला हा जर तयार करायचा असेल, त्याच्यासाठी मी तुम्हाला, जर इंग्लिश मिडियममधून कुणी तयार करणारे असेल, त्याच्यासाठी एक चांगलं बुक तुम्हाला मी सजेस्ट करेल, जे सिलॅबस आहे स्पेक्ट्रममधून. स्पेक्ट्रमचं छोटं मॉडर्न इंडियाचं बुक येतं, त्याच्यातून हा घटक आरामशीर तयार होऊ शकतो. ओके, तर हा तुम्हाला मुख्यला आहे आणि हाच तुम्हाला पूर्वला पण याच्यावर प्रश्न येऊ शकतात. हा मुख्याचा पण आहे, मुख्याचा सिलेबस दिलेलाच आहे, हा तुम्हाला पूर्वमध्ये कामात पडू शकतो. त्याच्यानंतर एस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटिश रूल इन इंडिया, भारतात ब्रिटिशांचं राज्याची स्थापना. तर मेजर इंडियन पॉवर जे म्हटलेलं आहे त्यात मराठा झाले, टिपू सुलतान झाला, त्याच्यानंतर बिहारमधले झाले. तर हे सगळे सबसिडरी अलायन्स, डॉक्टरीन ऑफ लॅब्स अँड स्ट्रक्चर ऑफ ब्रिटिश राज अप टू 1857. तर हा सुद्धा तुमचा पूर्वला आहे, हा सुद्धा पूर्वला आहे, हा सुद्धा पूर्वला आहे. त्याच्यानंतर सोशिओ कल्चरल चेंजेस, इथं जर तुम्ही बघत असाल तर इथं काही मी मार्क केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल सोशिओ रिलिजियस रिफॉर्म मूवमेंट, सामाजिक धार्मिक पुनर्निर्माण किंवा आपण ज्याला रिफॉर्म म्हणतो, ओके, त्याची चळवळ. नंतर ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, रिफॉर्म मुवमेंट अमंग सिखांमधील जे रिफॉर्म मुवमेंट आहे ते, आणि मुस्लिमांमध्ये जे रिफॉर्म मुवमेंट आहे ते, डिप्रेस क्लास मिशन, नॉन ब्राह्मी मुवमेंट अँड जस्टिस पार्टी. मित्रांनो, हा सुद्धा घटक तुम्हाला पूर्वच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. ओके, हा पण पूर्वला आहे, हा पण पूर्वला जातोय. सोशल अँड इकॉनॉमिक अवेकनिंग, इंडियन नॅशनलिझम, 1857चा उठाव, रिव्होल्ट अँड आफ्टर इंडियन नॅशनल काँग्रेस, ते 1885 ते 1947. नंतर आझाद हिंद सेना, नंतर काही महत्त्वाच्या पर्सनॅलिटीज ज्या आहेत, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस किंवा आणखी यांचं नेहरू यांचा काही महत्त्वाचा रोल. ओके, नंतर प्रेस आणि एज्युकेशन इन सोशल अवेकनिंग इन प्री इंडिपेंडन्स स्टेट, हा सुद्धा मित्रांनो पूर्वमध्ये येतो. नंतर इमर्जन्स अँड ग्रोथ ऑफ इंडियन नॅशनलिझम, हा सुद्धा जसं पीझंट अपरायझिंग दिलेलं आहे, फाउंडेशन ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस तेच डबल दिलेलं आहे, मॉडरेट फेज म्हणजे इंडियन, तोच आपला जो सिलेबस आहे 1885 पासून 1947पर्यंत, तोच इथं थोडा अलग पद्धतीने मांडलेला आहे. नंतर मोर्ले मिंटू रिफॉर्म 1919चा कायदा, नंतर होम रूल चळवळ, मॉन्टफोर्ड रिफॉर्म, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म ज्याला म्हणतात, ओके, सॉरी 1909 आणि 1919 असा आहे तो. नंतर महात्मा गांधींचा कालावधी यांच्या मधात काय, गांधी एरा, तर पुन्हा ते सत्यशोधक समाज, गांधीजी, अस्पृश्यता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नंतर मुस्लिम पॉलिटिक्स अँड फ्रीडम मुवमेंट, त्यात सर सय्यद अहमद खान आणि अलीगड चळवळ, नंतर मुस्लिम लीगची स्थापना आणि अली ब्रदर, इक्बाल जिन्ना, युनियनिस्ट पार्टी, कृषक प्रजा पार्टी, त्याच्यानंतर पॉलिटिक्स ऑफ हिंदू महासभा, कम्युनिस्ट. तसं इथं हिंदू महासभा बाबतीत तसं पूर्वमध्ये जास्त दिलेलं नाही आहे. ओके, त्याच्यानंतर सोशलिस्ट पार्टी, वुमेन इन नॅशनल काँग्रेस, नॅशनल मुवमेंट, लेफ्टिस्ट मुवमेंट, पिझंट मुवमेंट, ट्रायबल अपरायझिंग, युनियन मुवमेंट, हा सुद्धा मित्रांनो पूर्वचाच भाग आहे, वेगळा काही नाही. ओके, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की मी इथं 1.7 इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स टोटली मार्क केलेला नाही आहे, तर हा संपूर्णतः मुख्यमध्ये गेलेला आहे. याला तुम्हाला पूर्वसाठी तयार करायची गरज नाही, हा टोटली फक्त मुख्यच आहे. जसं वरचा तर मुख्यचा सिलेबस बघतोय आपण, पण इथून इथपर्यंत हा एक्सक्लुझिव्हली मेन्सचा आहे, त्याला तुम्हाला पूर्वमध्ये हात टाकण्याची गरज नाही. हां, काही होऊ शकतं, जसं इथं गोपाळ गणेश आगरकर दिलेले आहेत. गोपाळ गणेश आगरकर यांना तुम्ही पूर्वमध्ये याचे तुम्हाला प्रश्न येतील पूर्वमध्ये. महात्मा फुलेंच्या याच्यावर काही प्रश्न येऊ शकतात, रानडेंच्या याच्यावर पूर्वमध्ये काही प्रश्न येऊ शकतात, नंतर कर्वेंच्या याच्यावर काही प्रश्न येऊ शकतात, शाहू महाराजांच्या याच्यावर प्रश्न येऊ शकतात, विठ्ठल शिंदे हा येऊ शकतात. म्हणजे हा जुना सिलेबसचा जो आहे तो, विनोबा भावे, सावरकर. तर तुम्ही
हा ओल्ड सिलेबस होता राज्यसेवा पूर्वमध्ये. ओल्ड राज्यसेवेचा सिलेबस आहे पूर्वचा. तर त्या हिशोबानं तुम्हाला याच्यावर प्रश्न येऊ शकतात पूर्वमध्ये. त्याच्यानंतर कल्चरल हेरिटेज ऑफ महाराष्ट्र एन्शियंट टू मॉडर्न. हा जसं मी तुम्हाला सांगितलं हे सिलेबसमध्ये का कल्चरचा भाग जो आहे तो येतो. हा तसं तर याच्यावर पूर्वमध्ये प्रश्न यायला नाही पाहिजे. ओके. पण जसं हा मुख्यचाच आहे. पण जसं एक पार्ट दिलेला आहे हिस्ट्री ऑफ इंडिया अँड विथ रेफरन्स टू हे पर्टिक्युलरली विथ महाराष्ट्र. कल्चरलचा प्रश्न तुम्हाला महाराष्ट्राचा या इतिहासाच्या अँगलनं नाही येऊ शकत. तो येऊ शकतो जी केच्या अँगलने. ओके. तरी तुम्हाला तो इथं जर तयार केला तर तुमचा पूर्वचाही पूर्वमध्येही हा विचारला जाईल. मुख्यचा सिलेबस आहे पण हा पूर्वमध्येही विचारला जाईल. तर बघा मित्रांनो, जर तुम्ही मुख्याची तयारी करता तर तुमचा पूर्वमधला किती मोठा भाग होऊन जातो. आणि शक्य जर होत असेल, जर तुम्ही इंग्लिश मिडियम, तुमचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल किंवा तुमचं मेडिकल बॅकग्राऊंड असेल किंवा BSc असेल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही हे बुक वाचा, स्पेक्ट्रम इंडिया. तर राजीव अहिरचं बुक आहे समथिंग. ओके. नो, नॉट राजीव अहिर, पण स्पेक्ट्रम प्रकाशनचं आहे, स्पेक्ट्रम मॉडर्न इंडिया. छोटंसं बुक येतं आणि हे त्याच्यात भरपूर कन्वर्ट केलेलं आहे. आणि हा स्पेक्ट्रम इंडिया म्हणजे काय आहे तर इंडिया स्ट्रगल फॉर फ्रीडम याचाच अनुवाद केलेला आहे. तसच्या तसं मॅक्सिमम सेंटेन्सेस त्याच्यातले कॉपी केलेले आहे आणि इकडे पेस्ट केलेले आहे. ओके. मी दोन्ही बुक्समधून गेलेलो आहे, मी NCERTमधूनही गेलेलो आहे. त्यामुळं तुम्हाला तुमचा वेळ वाचवण्याचा माझा हा प्रयत्न आहे. म्हणजे 4-4, 5-5 वर्ष न लागता तुम्ही एका वर्षात कसं स्मार्ट वर्क करू शकाल त्या हिशोबाने हे सगळं नमूद केलेलं आहे. तर हा झाला तुमचा मुख्यचा सिलेबस आणि पूर्वमधला. आता पुन्हा लक्षात घ्या की काय होत नाही, नॉट कवर्ड. आणि किंवा मी असं म्हणू शकेल की एक्सक्लुझिव्हली संपूर्णतः फक्त पूर्वमध्ये फॉर प्री, एक्सक्लुझिव्हली प्री किंवा नॉट कवर्ड इन मेन्स. हा मेन्समध्ये नाही आहे, मात्र प्रीला आहे. जरा आपण दोन भाग बघूया. एन्शियंट म्हणजे प्राचीन आणि मिडिवल म्हणजे मध्ययुगीन. हा मध्ययुगीन आणि हा प्राचीन. तर पुन्हा लक्षात घ्या, हडप्पा मोहेंजोदरो संस्कृतीपासूनचं जे आहे इसवी सन पूर्वपासून तर 1200 पर्यंतच्या ज्या घटनाक्रम आहेत त्या याच्यामध्ये होत नाही आहे. त्याचबरोबर इथून 1200 पासून तर 1857 किंवा 1857 AD हा घटक तुमचा अजूनही शिल्लक आहे, हा जो एक्सक्लुझिव्हली प्रीसाठी आहे. ओके मित्रांनो. त्यामुळं पहिले जर तुम्ही हा भाग तयार केला व्यवस्थित या मुख्यचा, तर तुमचा इतिहासामधील मुख्यचा जो मॉडर्न इंडियाचा जो भाग आहे पूर्वचा, हा व्यवस्थित होऊन जातो. इथं माझा प्रयत्न होता की मुख्यमधून पूर्व कसं तयार करायचं, या अनुषंगाने मी पहिले हा इतिहास विषय घेतलेला आहे. आणि प्लीज हे लक्षात घ्या, हा टोटली तुमचा सिलेबस हा तुम्हाला मदत करेल PSIसाठी सुद्धा. PSI, STI आणि ASO यांच्या पूर्व प्लस मुख्यमध्ये जो काही मी मार्क केलेला आहे. ओके. तर याच्या अनुषंगाने तुम्ही जर असा तयारी केली, या मुख्यची तयारी केली राज्यसेवेच्या, तर तुमचा राज्यसेवेचा पूर्वही होतो, PSI STI असिस्टंटचा पूर्वही होतो, PSI STI असिस्टंटचा मुख्यही होतो आणि राज्यसेवेच्या पूर्वमधलाही भाग, बराचसा भाग होतो. संपूर्ण भाग होत नाही. राज्यसेवेच्या पूर्वचा संपूर्ण भाग होत नाही. जो होत नाही तो मी इथं नमूद केलेला आहे. जो होत नाही तो इथे नमूद केलेला आहे. हा तुम्हाला पूर्णतः पूर्वला आहे, हा तुमचा आणखी शिल्लक आहे. तर मित्रांनो, हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न होता तुम्हाला सिलेबस समजून सांगण्याचा. मला आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, तुमचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून लाईक करा. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. तुमचा कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण राहतो.
तुमचे कमेंट्स, तुमचे लाईक मला मोटिवेट करतात की मी अजून या प्रकारे एक्सप्लेन केलं पाहिजे. आणि त्यासोबतच माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.